अथर्वच्या स्वरूपामध्ये. अथर्व बॅक टू द डगआउट. दरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सहारा चाळकेवाडी या संघाकडून खेळण्यासाठी राहुल. राहुल डावखुरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि अत्यंत शांततेनं आणि लयबद्धतेनं हाताळत असताना गोलंदाज आपण सूरज यांना पाहतोय. अगदी संयमाचा खेळ आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला, यष्टीरक्षकावरून थोडीशी चूक झाली. एक धाव तुम्हाला महत्वाची आहे मित्रांनो. एका धावेची किंमत ना ज्या वेळा तुम्ही एका धावेने मॅच हरताना तेव्हा तुमच्या लक्षात येते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या संघाचं बॉन्डिंग आणि प्रत्येक चेंडूवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चुका होतात परंतु त्या चुका तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे चेंडूने हुलकावणी दिली भरत सर. क्षेत्ररक्षक पाहिला तर क्षेत्ररक्षकाने गिरकी घेतली आणि चेंडूने फिरकी मारली होती. खास करून तुम्ही स्क्वेअरला ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करता तुम्हाला खूप चातुर्य दाखवणं गरजेचं आहे आणि या धावा रोखणं गरजेचं आहे. कारण की धाव फलक जर पाहिला तर आतापर्यंत पोहोचलाय 3 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं चांगलं षटक हाताळले. बॅक टू द बॉलर खेळलेला आणि ते संधी होती परंतु पंचांनी दाखवलं सेफ आहे. चांगला फटका होता. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये मारून बसले. डॉट बॉल आणखीन येतोय. चांगली गोलंदाजी सूरज यांची. नक्कीच भरत सर, चांगली नाहीये तर बेस्ट गोलंदाजी होते सूरज यांची. टप्प्यातील फेरबदल सातत्यानं अचूकता, भेदकता, खोचकता सातत्यानं आपण पाहतोय. आणि इथं दरम्यान षटकाची होती सांगता. एका षटका अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत. एका षटकानंतर दरम्यान धावा आहेत 3 धावा. 3 वरती 1 गडी बाद. अथर्व लवकर बाद झाले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात होते ना तसं क्षेत्ररक्षक आता खुलं होतंय. गौरव गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन हाताळण्यासाठी गौरव यांना आपण पाहतोय. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलेलं आपण पाहतोय. 3 धावा आहेत. 3 वरती 1 विकेट गेली आहे. राहुल दरम्यान नवीन बॅटर आपण पाहिलं अथर्व यांची जागा भरून काढण्यासाठी. आता स्ट्रायकिंग एंड वरती महेश आहेत. चांगली माहिती आपल्याला 12th मॅन भरत सर देत आहेत. भविष्य आहे सहारा चाळकेवाडीचं. पुढचा बॉल. ओह, इथे चेंडू उडवलाय. गेंद चली तारामंडल में आकाश को चूमती हुई छेरन. सुंदर फटका आपण पाहिला. अगदी टप्प्यातील गती जोश केली आणि त्यानंतर सरळ मिडविकेट बाउंड्री लाईनच्या वरून चेंडू फेकून दिला. 6 धावा प्राप्त झालेत महेश यांना. पाहिलं तर महेश यांची बॉडी लँग्वेज उंची जास्त आहे आणि चेंडू सरळ नजरेसमोर होता. नजर रोखून नजरेमध्ये या चेंडूला उत्तर दिलं. ठसका भेटला 6 धावांचा. शॉर्ट टर्म पुलचा फटका पाहिला. अगदी त्यांच्या रडारमध्ये होता आणि हाईटचा चांगला वापर. ज्यावेळेस तुम्ही हायटेड फलंदाज असतो त्यावेळेस तुम्ही चेस्ट लेवलनं चेंडू काढणं गरजेचं आहे. यावेळेस हाईटचा चांगला वापर जो सबमरीन चेंडू होता त्यांच्या बॅटच्या रडारमध्ये आला आणि स्ट्रॉंग झोन आहे. खास करून तुम्ही जर मॉडर्न टेनिस डे क्रिकेटमध्ये जर पाहिलं श्रीकांत सर तर फलंदाजांचा जास्त इंटेंट जास्त टेम्परामेंट ऑफ साईड पेक्षा ऑन साईडला मारणं खूप असतो. त्यामुळे पहिलाच लेग साईडला हा षटकार येतोय आणि कुंभारगाव अंतर्गत स्पर्धा पाहतोय आपण आणि या वर्षीचा पहिला षटकार यांच्या महेश यांच्या बॅटमधून आलाय. नक्कीच भरत सर, आपण आता पाहिलं टेनिस क्रिकेटचं टेम्परामेंट जे आहे ते ऑन साईडला जास्त असतं, ऑफ साईडला फार कमी असतं. परंतु काही बॅटर असे देखील आहेत. आपण अथर्व लवकर बाद झाले. अथर्व यांचा टेम्परामेंट ऑफ साईडला जास्त असतो. आपण सातत्यानं पाहतो त्यांच्या ऑफ साईडला कव्हर असेल, कव्हर ड्राईव्ह असेल, पॉईंट रिजन असेल, हा त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे. परंतु आता महेश खेळत आहेत आणि महेश यांचा ऑन साईडला फटकेबाजी चांगली होते. परंतु गोलंदाजाला त्यांना थांबवणं गरजेचं आहे. कारण मॅच दोघांनाही जिंकायचं आहे. थोडंसं लेट चालतं, थकला असेल तर थोडासा ब्रेक घे. परंतु आपण ब्रेक जास्त काळ घेऊ शकत नाही हो मित्रांनो. कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करायची आहे आणि बरोबर 3 वाजता आपल्याला आपली फायनल मॅच खेळवायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्पीडमध्ये मॅच कव्हर करणं गरजेचं आहे. गोलंदाज फिर से तयार.
हा चेंडू फेकी करायचा आहे तुम्हाला. यस, आता बरोबर केंद्रबिंदू धारण केलाय भरत सर गोलंदाजाने. नक्कीच ऑफ साईड ऑफ ठेवला चेंडू आणि ज्या पद्धतीने पाठीमागच्या बॅट स्विंग होती त्याला अनुसरून अपरिचित चेंडू हाताळला गेला. चांगला बॉल, प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, हवेत आहे क्षेत्ररक्षक, कर्णधार आणि कर्णधार चुकी करणार नाहीये. महेशना परतावं लागते एक षटकार आणि त्यानंतर विकेट. मोठा मासा गळाला लागलाय शेंडेवाडी संघाच्या. नक्कीच भरत सर, मोठा मासा नाहीये तर गोलंदाजाने केलेला कमबॅक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता, त्याच्यानंतर ऑप्टमच्या बाहेर टप्पा ठेवला, उसळी घेत गेला आणि त्याच्यानंतरचा हा पुढचा चेंडू थोडासा पुढे ठेवला आणि बॅटरने तीच चूक केली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला, फटका फसला आणि इथं महेश आउट होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. सुंदर झेल पकडला, दुसरा धक्का लागतोय. टीम सहारा चाळकीवाडी या संघाला महेश यांच्या स्वरूपात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश उतरलेले आहेत. नावाप्रमाणे कामगिरी होईल का यश यांची. धावसंख्या 9 वरती असताना दुसरा गडी बाद होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पाहिलं तर एक 8 ते 10 पावलांचा रनअप आणि एक नौखा गोलंदाज आहे भरत सर हा. फ्लायटेड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. सातत्याने शॉर्ट स्क्वेअर लेगला पंबलिंग पाहायला मिळाले, परंतु चांगला नंतर कमबॅक केला क्षेत्ररक्षकाने. एक धाव घेतली जाते, धावफलक पोचेल 10. ही सध्याची स्थिती आहे चाळकेवाडी संघाची. अगदी डगआउटमध्ये प्रश्नार्थक नजरेने पाहत असेल अथर्व, कारण की लवकर बाद झालाय, प्रेशर होतं पॉवर प्लेचं. आणि ज्या पद्धतीने या खेळपट्टीवरती पहिल्या हाफमध्ये धावा जास्त बनत नाहीत. हो, चांगला बॉल यावेळेस पडल्यानंतर थोडासा मोमेंट सकाळच्या सत्रामध्ये राहतोय श्रीकांत सर. नक्कीच मुवमेंट राहतोय आणि बॉलचा आणि मैदानामध्ये बॅटचं तेवढं अजून घर्षण झालेलं नाहीये. बॉलवरती जडत होत तसं आहे, ग्लेझिंग अजून रिम्यूव्ह झालेलं नाहीये, त्याच्यामुळे टर्न भेटतोय. गोलंदाज आता बोटातील जादू देखील दाखवतोय. थोडासा बॉल स्विंग होतोय, हलतोय बॉल थोडा. बॅटरला जज करण्यामध्ये थोडं त्याचा माइंडसेट खराब होतोय. आपटी बार परंतु कामी आलेला नाहीये. वाईट बॉलचा इशारा, आपट बार आहे भरत सर. बाउन्सर मारण्याचा प्रयत्न, 4 सबमरीन डिलिव्हरी राहिल्या होत्या आणि एक थोडासा मोमेंट राहणारा चेंडू इन स्विंगर हाताळला. त्यानंतर सरप्राईज करण्याचा प्रयत्न आणि डावखुऱ्या फलंदाजाच्या पुढे हा इंटेंट चांगला आहे गोलंदाज गौरव याचा. हा देखील चांगला बॉल आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. अक्रॉस द लाईन चेंडू तुम्ही मारू शकत नाहीये, खास करून तेच तर्रार गोलंदाजाच्या पुढे. आणि गौरवचं हे चांगलं षटक लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते, धाव फलक पोचते 12. दुसऱ्या षटकाखेरीस अगदी बॉल टू बॉल रन ठेवले गोलंदाजी करत असताना आई पद्मावती शेंडेवाडी संघाने. खरंच चांगली गोलंदाजी आणि कॅप्टनचा निर्णय खऱ्या अर्थाने योग्यच होता. टॉस जिंकून त्यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजीचा निर्णय घेतला, जोपर्यंत ही खेळपट्टी सूर्यप्रकाशाच्या अंडर येत नाही तोपर्यंत या खेळपट्टीवरती धावा कमीच पाहायला मिळालेली. धावफलक पोचला आहे 12. 12 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल आणि अतिशय कंजूस गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिली. शुभम गोलंदाजी मार्कवरती. बरंच तर शुभम एक चांगले समालोचक देखील आहेत आणि ते आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. सकाळी त्याने अगोदर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, त्यावेळी त्यांचं प्रॅक्टिस सेशन जोरदार चालू होतं. आता त्यांची खऱ्या अर्थानं परीक्षा आहे. चाचपणी झाले आणि पहिलाच बॉल शुभम यांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा. टन टना टन टन धोक्याची घंटा वाजते. बीमर बॉल. खूप मोठा बीमर होता हा श्रीकांत. डायरेक्ट शेंडेवाडी मधून चाळकेवाडीतच टाकला की काय अशी स्थिती पाहायला मिळाली. खूप मोठा बीमर हाताळलाय. आता फ्री हिटचा चेंडू येतोय. हिटचा बॉल, हो बॅट स्विंग मोठ्याने जरूर पायावरती आदळतोय चेंडू. कासा फरक पडणार नाहीये. धावफलक 13. अगदी रोखून ठेवले आई पद्मावती शेंडेवाडीच्या गोलंदाजांनी. शुभम, पुन्हा एकदा शुभमचा बॉल, हो खोदून काढण्याचा प्रयत्न, सुरेख वाईड इश यॉर्कर. ऑफ साइड दी ऑफ यॉर्कर हाताळणं आणि तेच तर्रार
वेगवान गोलंदाजाच्या माध्यमातून एक लाजवाब डिलिव्हरी पाहिली. ओ हातामध्ये मारला, कॅचिटची संधी पैकी देखील चुकीची होते. अगदी संधी होती, मिडॉपला चुकी होते श्रीकांत सर. लक्ष नव्हतं खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं. तुम्हाला मॅच मध्ये बांधून ठेवणं गरजेचं आहे स्वतःला. जे तुमच्या आयुष्यामध्ये जे चाललंय, जे इतर काही विचार आहेत, मनोमंथनामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या असतात त्या सोडून या मैदानात एक फ्रेश माइंडने उतरायचं असतं. नक्कीच भरत सर, मैदानामध्ये ज्या वेळेला तुम्ही उतरत असताना त्यावेळेला तुम्हाला दैनंदिन घडामोडींना थोडासा पूर्णविराम द्यावा लागतो आणि त्यावेळेला तुम्हाला खेळ चांगला होतो. आणि या वेळेला काठी काढली भरत सर. या गोलंदाजानं चेंडू फेकी केला होता, पहिला नो बॉल आला होता, तो डायरेक्ट त्यानं सहारा ताळकेवाडीतून शेंडेवाडीत फेकी केला होता. परंतु आता त्यानं या चेंडूवरती काठी काढली. हा लाकूड तोड आहे भरत सर. याची कुऱ्हाड आई गावदेवीच्या मंदिरापतल्या ओढ्यात हरवली होती आणि तो त्यावेळेला मुंबईला निघाला ना, येताना घेऊन आला आणि इथं कुऱ्हाडीनं त्यानं लाकूड तोडलंय. लाकूड तोड कामगिरी, फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला चेंडू खराब हाताळल्यानंतर ज्या पद्धतीचा इंटेंट राहिलाय आणि जो टेम्परामेंट सेट केलाय संपूर्ण गोलंदाजी मध्ये शेंडेवाडी संघाने, लाजवाब आहे. कमालीची गोलंदाजी. व पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा रनआउटची संधी जरूर होती. पंच इंटरेस्टेड नाही येत. एक धाव येते, एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 16 धावा धावफलकावरती आहेत. हा चांगला अलॉंग द ग्राउंड फटका खेळला आणि यावेळेस पहा मिसफील्डचा चौकार येतोय. मिसफील्ड नाहीये भरत सर, चेंडूने चकवा दिलाय आणि क्षेत्ररक्षक अगदी कावरा बावरा झाला होता. त्याला सुचत नव्हता चेंडूने मला फसवलंय की मी चेंडूला फसवलंय. परंतु चेंडू सांगतोय 4 धावा देऊन जातो, विचार करत बसू नका. धावफलक 20, 3 षटकाखेरीज शेवटचं षटक आहे. इथे धावा जमवाव्या लागतील. नक्कीच तुम्ही बोलला की क्षेत्ररक्षक कावरा बावरा झालेला. पहिली मॅच खेळतोय श्रीकांत सर आणि खास करून आपण ज्यावेळेस 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि जमेची बाजू म्हणजे ही दोन्ही फलंदाज सेट झाले चाळकेवाडी संघाकडून. सिंगल डबल, एका दुसरा मोठा फटका, आता मिसफील्डचा चौकार जरी आला असेल त्यानुसार त्यांनी धावा चालू ठेवलेल्या आहेत स्कोर बोर्डवरती. धावफलक 20. सुंदर गोलंदाजी. संदीप, बरंच जर आपण संदीपसाठी प्रश्न विचारत होतो. संदीपने त्यावेळी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं, परंतु त्याचे चेंडू पाहिलेत ना तर पहिला चेंडू काय वेगवान गतीनं आला. रनअप पाहिला तर रनअप एक मोठासा रनअप. उंची छोटी आहे परंतु चेंडूची उंची मोठी आहे. कीर्ती लहान, चेंडूची उंची महान आहे. यावेळी थोडासा चेंज ऑफ द पेस, गतीतील परिवर्तन केले. स्लोअर वन चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, दुसरीसाठी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु नॉट स्ट्राईक एंडच्या बॅटरने नकारात्मक कृती दर्शवली आहे. एकच धाव येते. धावफलक 21. आई पद्मावती शेंडेवाडी संघाच्या गोलंदाजांनी आज चांगली गोलंदाजी केली. धावा रोखाव्या लागतील कारण की चाळकेवाडी संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. व पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. सातत्यानं या लाईनला तुम्ही अक्रॉस द बॅट खेळू शकत नाही, तुम्हाला ड्राईव्ह करावा लागेल. एक धाव येते, एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 22-22. कशा काय येईना परंतु धावा येणं गरजेचं आहे सहारा चाळकेवाडी संघासाठी. व पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड चेंडू जातोय लॉंग ऑनला. पुन्हा एकदा मिसफील्ड. या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला या स्पर्धेतून खूप लांब घेऊन जाऊ शकतं. इथे संधी आहे रनआउटची परंतु नाहीये. थांबवलंय, कॉलिंग दिला होता, थांबवलंय. 2 धावा येत आहेत. धावफलक पोहोचेल 24-24.
24 धावा धावपलकावरती. टॉस साठी कॉल दिला जातोय न्यू स्टार चाळकेवाडी आणि सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत आणि दरम्यान सुंदर फटका, झूम के घूम के निकल गई गेंद, सीधा स्ट्रेट रीजन में 4 रन के लिए चौकार येतोय. सुंदर फटका, 4 धावा भेटले. 4च्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 28 धावा. पुन्हा एकदा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न लेग बायच्या स्वरूपात येते. धाव फलक जर पाहिलं तर 29-30 धावांचा पाठलाग करावा लागेल आई पद्मावती शेंडेवाडी संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना चाळकेवाडी संघाची सुरुवात अतिशय लडखडत झाली होती. पहिली विकेट अथर्वची लवकर गेली होती, परंतु त्यानंतर महेश आले. महेश यांच्या बॅटमधून एक षटकार आला. राहुलच्या 3 धावा. यश याचं कौतुक करावं लागेल, त्याच्या बॅटमधून सन्मानजनक स्कोर उभा राहण्या इतपत धावा आल्या. करणची त्याला साथ राहिली आणि पहिल्या इनिंग झकेकर प्रथम बॅटिंग करत असताना धाव पलकावरती जोडल्या गेल्या. एकोणतीस आणि 30 धावांचा पाठलाग करायचा असेल सहारा चाळकेवाडी संघाला, जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल. निर्णय चांगला राहिला. टॉस केला गेला. आपण ओम साई MTC लाईव्ह वरती जोडला आहात. प्रेक्षक मायबापांचं सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय क्रिकेटचा महारण संग्राम. कुंभारगाव अंतर्गत श्री भैरवनाथ तामजाई 11 आयोजित श्री भैरवनाथ तामजाई माता चषक 2025 मान्यवरांच्या शुभ हस्ते ते चेक. थँक्यू सो मच भरत सर. आपल्याशी टॉस साठी जोडले गेलेत माननीय आदरणीय बाळकृष्ण कळंत्रे साहेब आपल्याशी टॉस साठी जोडले गेलेत. विनंती आहे न्यू स्टार चाळकेवाडी सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी बोथ दी कॅप्टन्स, आपण जास्त वेळ खर्च करणार नाही आहोत मित्रांनो. आपण लगेचच या ठिकाणी टॉस साठी उपस्थित होऊयात आणि आपल्याशी जोडले गेलेत माननीय आदरणीय बाळकृष्ण कळंत्रे साहेब. संपूर्ण आपण गावाने केलेलं हे भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनामध्ये आपल्या गावच्या मातीतली अनमोल हिरे ह्या घनसोलीच्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करत आहेत. आणि संपूर्ण चित्र पाहिल्यानंतर तुमच्या मनोमंथनामध्ये तुमचं लहानपण देखील आठवत असेल. कसं होतं ते लहानपण? आमचं सुद्धा लहानपण असंच होतं. एकदम म्हणजे दिवस क्रिकेटच खेळणे, जेवण पाणी सगळं विसरून ह्या वाडीतनं त्या वाडीत काय घरचे वाटच बघत बसायचे कधी येणार आहे. क्रिकेट म्हणजे नुसतंच क्रिकेट होतं. शाळेला आम्ही दांड्या मारून क्रिकेट खेळायला पळत. नक्कीच त्यावेळेला मारल्या दांड्या, परंतु आणि जीवनामध्ये देखील यशस्वी प्रवास राहिला. आता आपले नवीन युवक आहेत न्यू स्टार चाळकेवाडी सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी. लगेच या न्यू स्टार चाळकेवाडीची कर्णधार आपल्याशी जोडलेत. ऋषिकेश चाळके दादा आपल्याशी जोडले गेले सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी. न्यू स्टार चाळकेवाडीचे कर्णधार सांगत आहेत आम्ही सकाळी घरातून येताना खूप जेवून आलोय, त्याच्यामुळे आम्हाला बोलण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. माननीय आदरणीय बाळकृष्ण कळंत्रे साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय. टॉस कॉल कोणाचा असेल? मोरेवाडीचा कॉल. स्पिन इन द काइन. छापा काटा तुम्हाला मागायचा आहे. छापा आणि छापा मारलाय. मोरेवाडी संघाने नाणेफेक जिंकली. सकाळचं सत्र टॉस जिंकलाय. पहिली मॅच सुरू आहे. स्कोरिंग जर पाहिलं तर या मॅचनुसार तुमचा निर्णय काय असेल? आम्ही चेसिंगला जाऊ. चेसिंगसाठी उतराल. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. जास्त वेळ मी घेणार नाहीये. आणि दादा तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. जास्त वेळ मी घेणार नाहीये. आणि साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊयात आणि साहेबांनी देखील त्यांच्या आयुष्यातील क्रिकेटचे अनुभव आपल्याशी शेअर केलेत. आणि जाऊयात आपण सुरू असलेल्या मॅचच्या दिशेनं जिथं आपल्याशी जोडले गेले तर व्हॉइस ऑफ मालदण. पाहिलं तर वांग नदी आणि वांग नदीच्या काठ्यावरती बसलेलं मालदण गाव आणि या मालदण गावाचं नाव सातारा समुद्रापार घेऊन जाणारे बरेच जर आपल्याशी जोडले गेले. प्लीज सर वेलकम. धन्यवाद श्रीकांत सर. तुम्ही ऐकत होता मालदणचा बुलंद आवाज श्रीकांत साबळे सरांना. टॉस केला गेला, पण जाऊया 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग स्ट्राईक वरती शुभमचं शुभम आगमन झालंय.
आणि स्वप्नील मनाशी स्वप्न घेऊन मैदानात नॉन स्ट्रायकिंगला आहे. पंचांचा पहिलाच वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राची पहिली धाव येते व्हाईट बॉलच्या स्वरूपात, धावफलकावरती जोडली जाते. ओ चांगला बॉल. चाळकेवाडी संघ चांगल्या लयमध्ये आहे. खास करून ओपनच्या टुर्नामेंट हा संघ खेळतो आणि खूप अनुभव आहे क्रिकेटमध्ये. धावा जमल्या नाही पण धावा रोखणं या संघाला चांगल्या पद्धतीने येतं. ओ चांगला फटका, इनसाइड आउट खेळलाय. 4 क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतायत. ओ नशीब नाहीये, परंतु 2 धावा निश्चित स्वरूपात येतील श्रीकांत सर. 3 धावा धावफलकावरती जोडलेत. नक्कीच ओ चांगला फटका, अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. वेग आहे, अगदी तिखट मारा म्हणावा लागेल महेश यांचा. बॅटिंग चांगली राहिले, बॉलिंग करावी लागेल कारण की संपूर्ण गोलंदाजीवरती मॅच आता येऊन ठेपलेली आहे. पुन्हा एकदा अगदी लाईन लेंथ चांगली आहे. ऑफ साईडची जी लाईन आहे ती श्रीकांत सर सोडलेली नाहीये. नक्कीच ऑफ साईडची लाईन सोडलेली नाहीये, पण बॅटर जर पाहिलं ना तर त्याच्या आर्म्स पॉवर मजबूत आहे, मनगटात त्याच्या ताकद आहे आणि डोक्यामध्ये युक्तीचा भरपूर साठा आहे. पहा यावेळेला आपण ताकदी संदर्भात वर्णन करत होतो आणि ताकदीचा वापर, शॉट प्रॉपर, चेंडू चाललाय ढगास लाइटिंग लावत, लुक लुक करत षटकार. षटकार येतोय, महत्वपूर्ण षटकार, कारण की डॉट बॉलचं समीकरण सातत्याने वाढत होतं आणि प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक येणं गरजेचं होतं आणि तो स्ट्रोक शुभमच्या बॅटमधून, शुभमचं शुभागमन झालंय आणि त्याच्या बॅटचं देखील. व पुन्हा एकदा पॉइंटला मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल ने होते षटकाची सांगता. पहिल्या षटका अखेरीस कोणताही गडी न गमावता 9 धावा. आता मात्र 18 चेंडू 21 धावांची गरज. 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे आणि दरम्यान याच्यानंतरचा होणारा सामना न्यू स्टार चाळकेवाडी आणि सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी या 2 संघामध्ये होणार आहे. टॉस जिंकलाय मोरेवाडी संघानं आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. आपण दोन्ही संघांना विनंती आहे की या मॅच नंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घेणार आहोत. 18 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सहारा चाळकेवाडी आणि आई पद्मावती शेंडेवाडी या संघामध्ये सुरू असलेल्या लढतीमध्ये समीकरण राहिले 18 चेंडू आणि 22 धावा. करण गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर कर्णधार आहेत स्वतः. नऊ धावा आहेत धाव फलकावरती, 9 धावा बनवलेत. 18-21. 18 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. धाव्यात आपण मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 21 धावांची आवश्यकता. चला मित्रांनो, जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. करण गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि ते खूप लांब पाठवलाय चेंडू आणि 1 बाउंड. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा होतील प्राप्त. चौकार. तेरा धावा धावफलकावरती आहेत. श्री भैरवनाथ तामदाई 11 आयोजित श्री भैरवनाथ तामदाई माता चषक सन 2025चा महारण संग्रामाला सुरुवात काय झाली आणि षटकार चौकारांचा पाऊस. पहिल्या डावामध्ये आपल्याला दुष्काळ पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या डावामध्ये चांगली बॅटिंग होते आई पद्मावती शेंडेवाडी या संघाकडून खेळत असताना.
स्वप्नीलच्या बॅटमधून चौकार येतोय आणि समीकरण पाहिलं तर 17 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज करण कोणती शैली वापरेल? क्रुशियल मुवमेंट आहे मॅच मध्ये. बॉल टू रन आहे. 17 चेंडू 17 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा चेंडू पुल केलाय आणि सरळ चेंडू गुल झालाय ढगात. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचले 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका बसला. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता, परंतु चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 20. आता मात्र 10 धावांची गरज असेल. या मॅच मध्ये जर पाहिले गेले तर आई पद्मावती शेंडेवाडी या संघाने नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला तो निर्णय त्यांना योग्य असा ठरलाय. अगदी कमी धावापर्यंत रोखण्यात त्यांना यश प्राप्त झालं आणि खास करून दोन्ही फलंदाज सेट झालेत. कोणती विकेट गमावलेली नाहीये. ही चांगली जमेची बाजू आहे शेंडेवाडी संघाकडून. डॉट बॉल येतोय. गोलंदाजाचा कमबॅक. इथे धावा रोखवाव्या लागतील. इथून प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धावा रोखवाव्या लागतील, कारण की भैरवनाथ चषकाचा जो चषक आहे, क्रिस्टल ट्रॉफी आहे आणि एक मानाच्या स्पर्धेतील मानाचा चषक नेण्यापासून तुम्ही वंचित राहाल. नक्कीच. बरं, तर गोलंदाजानं कमबॅक केलाय. पहिले चेंडू आपण जर पाहिले ना तर वेगवान होते, परंतु आता थोडासा त्याने गती कमी केली आहे. गतीतील परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या माध्यमातून धाव फलकावरती एक धाव ऍड केली जाते. 9 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि इथे झेल सुटलेला आहे. पुन्हा कॅच सुटला जातोय. संधी भेटली जाते. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. शुभम आणि स्वप्नील चांगल्या पद्धतीने त्यांनी पार्टनरशिप बनवलेली आहे आणि स्टार्ट चांगली दिलेली आहे, जेणेकरून जरी विकेट गेली तर जे पाठीमागून फलंदाज येणार आहेत त्यांचं काम सोपं राहील. परंतु ही जोडी आता सेट झालेली आहे. आय कॉन्टॅक्ट चांगला राहिलाय चेंडूवरती, त्यामुळे यशस्वी पाठलाग राहील आई पद्मावती शेंडेवाडी संघाचा. एक मोठा मुवमेंट घेऊन या मॅच मधून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. यश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. अगदी पंच केलाय, पुश केलाय, अगदी कव्हरच्या डोक्यावरून टिपला आहे क्षेत्ररक्षक. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 24-24. कोणताही गडी बाद नाहीये. आपण पाहतोय क्रिकेटचा महारण संग्राम. श्री भैरवनाथ तामजाई माता चषक 2025. यश गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसरा चेंडू. हा चांगला फटका डाऊन द ग्राउंड खेळलाय आणि डाऊन द ग्राउंड येतोय षटकार. षटकाराने मॅच फिनिश होते आणि विजय ठरतोय तो म्हणजे आई पद्मावती शेंडेवाडी संघ. हार्ड लक बॅड लक सहारा चाळकेवाडी. थँक्यू सो व्हेरी मच. जरा नेक्स्ट मॅच कडे. मोरेवाडी संघ आपण मैदानाचा लगेचच ताबा घ्यायचा आहे.
टॉससाठी लगेच यायचं आहे न्यू स्टार. माफ करा दोन्ही कर्णधार, आपल्याला विनंती आहे की आपण आपले 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचे आहेत. न्यू स्टार तळकेवाडी आणि सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी. कर्णधार आमच्यापर्यंत 12th मॅन पाठवायचे आहेत. चला न्यू स्टार चाळकेवाडी 12th मॅन तुम्ही आमच्यापर्यंत पाठवणार आहात आणि सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी कर्णधार 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचे आहेत.